नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गणेश पवार. आपली शेती आपली माणसं या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 1 मे 2025 आहे. तर आपण आज टोमॅटोची लागवड करत आहे. तर टोमॅटोची लागवड करत आहे आपण. तर आपल्याला रोप प्रक्रिया करायची. तर आपण सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी SCT वैदिक याचे काही प्रोडक्ट आणलेले. तर आपण रोप प्रक्रियामध्ये पहिले काय करणार आहे, हे सॉईल चार्जर बघू शकता तुम्ही. सॉईल चार्जर आहे हे आपण हे 50 लिटर पाणी घेतलेलं आहे. या 50 लिटर पाण्यामध्ये आपण याचं प्रमाण घेतलेलं आहे, अर्धा लिटर टाकलेलं आहे याच्यामध्ये. आणि त्यानंतर रूट चार्जर बघू शकतो रूट. तर आपण रूट यामध्ये 300 ग्रॅम हे रूट आपण यामध्ये 50 लिटर पाण्यामध्ये 300 ग्रॅम रूट. आणि त्यानंतर पेस्ट क्लीनर हे टाकलेले 300. त्यानंतर लिफ्ट चार्जर हे पण 300. असं आपण 300 ग्रॅम हे टाकलेले 50 ते 55 लिटर पाण्यामध्ये. आणि अर्धा लिटर सॉईल चार्जर असे बघू शकतो तुम्ही. असं द्रावण तयार झालेलं आहे हे बघा तुम्ही. असं मी सर्व मिक्स केलेलं आहे. हे सर्व असं मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये हे बघू शकतो सर्व असं मिक्स केलेलं आहे. आणि सर्वात मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये ट्रे डुबवून बाहेर काढून असं या प्रकारे असं ठेवलेलं आहे. असं ट्रे आपण यामध्ये असं पूर्ण भिजवून बघू शकतो. असं पूर्ण डुबवून आणि पूर्ण अशी ही रोप प्रक्रिया तयार होते. त्यानंतर यामुळे कसे म्हणजे याची सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी SCT वैदिकची टेक्नॉलॉजी खूप चांगली आहे. आणि त्यानंतर बघतो आपण 62-42 या प्रकार असे एक रोप आणलेले आहे. तर आपण जो रोपाचा ट्रे वापरलेला आहे 70 रोपांचा ट्रे आहे. बघू शकता रूट पण खूप चांगले आहे आणि स्टम सुद्धा जाड आहे, त्यामुळे रोप कमी जळते. आणि इकडं बघू शकता तुम्ही. आता पॉज करू. तर बघू शकता तुम्ही आपण याचे फूल पाडलेले होते मल्चिंगला. 5 बाय 6 लागवड करत आहे. तर आपण हे जे रोप आहे हे बरोबर सेंटरमध्ये लावत आहे. बघू शकता तुम्ही असं सेंटरमध्ये लावत आहे आपण. कोणते झाड बघा तुम्ही सेंटरमध्ये. याने याचं कारण असं आहे की सेंटरमध्ये असल्यानंतर हे मल्चिंगची जी गरम हवा आहे ते रोपापर्यंत पोहोचत नाही आणि रोप जळत नाही. हे लेबर चालू आहे आपली रोप लावण्यासाठी. तर असं आपली लागवड चालू आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर असेच माझे नवीन व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.